नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, खूप दिवसापासून पेन्शनची वाट बघत आहेत। मग आपणांना अजूनपर्यंत हे पेन्शन जमा झाले नाही। सर्व ठिकाणी विचारले जाते की पगार कधी होणार आहे किंवा पेन्शन कधी मिळणार आहे। तर मित्रांनो, या बाबतीत आता एक आनंदाची बातमी आहे की पेन्शन हे लवकरच आता तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। ती काय बातमी आहे, तसेच मग निराधारांची ही ससे होलपाट कधी थांबणार आहे याविषयीची एक बातमी आहे। आणि 2100 रुपये पेन्शन मिळणार आहे की 1500 रुपये पेन्शन मिळणार आहे याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे की सप्टेंबर महिन्यापर्यंत जवळजवळ सर्वच जिल्ह्यांमध्ये, राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहे। काही जिल्ह्यांमध्ये अपुऱ्या निधीमुळे जुन्या पद्धतीने हे पैसे जे जमा होत होते ते जमा झालेले नव्हते। काही ठिकाणी 2-2, 3-3 महिन्याचे पैसे बाकी आहे। त्या सर्व लाभार्थ्यांना आता हे पैसे मिळणार आहे। कारण की मित्रांनो, आनंदाची बातमी अशी आहे की आता विधानसभेच्या निवडणुका संपलेल्या आहे आणि आजपासून आचारसंहिता ही जी होती ती उठलेली आहे। कारण की आचारसंहितेमध्ये जो निधी असतो तो वितरित करण्यास या ठिकाणी बंधने असतात। तो निधी किंवा पैसे हे वितरित केल्या जात नाही, पाठवल्या जात नाही। त्यामुळे आपले पेन्शन हे थांबलेले होते। आता हा निधी उद्यापासून या ठिकाणी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यास किंवा पाठवण्यास सुरुवात होणार आहे। आणि ज्या ठिकाणी पैसे अपुरा निधी आलेला होता तो जिल्हा स्तरावरून, जिल्हाधिकारी कार्यालयातून तो निधी या ठिकाणी पाठवला जाणार आहे। त्यामुळे मित्रांनो, आता आचारसंहिता उठल्यामुळे हा सर्व निधी या ठिकाणी तालुका स्तरावर आला की आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आणि उद्यापासून तुम्हाला तुमचे पैसे मिळण्यास सुरुवात होईल। 1-2 दिवसात हे पैसे तुम्हाला मिळण्यास सुरुवात होईल। त्यामुळे मित्रांनो, आता आपले पेन्शन हे लवकरच मिळेल। तसेच मित्रांनो, दुसरी महत्त्वाची बातमी मित्रांनो आलेली आहे। पेपरला निराधारांच्या समस्यावर प्रकाश टाकणारी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। ती बातमी काय आहे ती बघूया। निराधारांची योजनेच्या लाभांसाठी होते ससे होलपट। योजनांमध्ये गरजूंपेक्षा श्रीमंताचा अधिक भरणा, लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, लाभार्थ्यांची मागणी, अशा प्रकारची हेडिंग आहे। तर मित्रांनो, गोंदिया जिल्ह्यातील ही बातमी आहे। मुलांना मोठे करण्यासाठी आयुष्य वेचले, रक्ताचे पाणी करून शिकवले, तीच मुलं आपल्या आई बापांना आयुष्याच्या शेवटी वाऱ्यावर सोडतात। असलेली मुलं नोकरीच्या निमित्ताने शहर अथवा परदेशात रममाण झालेली आहेत। मुलं असतानाही निराधारांना, निराधार, वयोवृद्ध तसेच परित्यक्त्या, विधवा, अपंगांना अर्थसहाय्य देण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जात आहेत। योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील निराधार, वृद्ध संबंधित शासकीय कार्यालय, बँकांचे उंबरठे झिजवत आहेत। एवढी ससे हलपट करूनही लाभ मिळत नसल्याची व्यथा या ठिकाणी आहे। समाजातील निराधार, दुर्बल घटक तसेच निराधार वयोवृद्ध व्यक्तींना जीवन जगण्यासाठी बळ मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय कुटुंब योजना या योजना राबवल्या जातात। या लाभार्थ्यांना वेळेवर व पारदर्शक पद्धतीने आर्थिक मदत मिळत नाही। त्यामुळे या लाभार्थ्यांची बँकांकडून हेळसांड होत असून काही ठिकाणी निराधारांना अपमानास्पद वागणूक मिळत आहे। काही बँकांमध्ये निराधारांना पैसे काढता येत नाही। प्रत्येक कार्यालयात दलालांचा सुळसुळाट झाल्याने निराधारांचे आर्थिक शोषण होत आहे। संजय गांधी निराधार समित्यांच्या बैठका वेळच्या वेळी होत नसल्याने लाभार्थ्यांच्या प्रस्तावाला सुद्धा मंजुरी दिली जात नसल्याची स्थिती आहे। निराधार योजनांच्या कार्यालयात रिक्त पदांची ग्रहण लागले आहे। जिल्हास्तरीय कार्यालयात निम्म्यापेक्षा जास्त पदे रिक्त असून तालुका स्तरावरील कार्यालयात कर्मचाऱ्यांची वानवा आहे। त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात माहितीचा अभाव असून निराधार नागरिकांची कामे प्रलंबित आहे। दलाल सक्रिय झालेले आहेत। मग एकतर शासन बँकांकडे वेळच्या वेळी अनुदान पाठवत नाही आणि पाठवले तर बँका लाभार्थ्यांना नियमित वेळेत अनुदानाचे वितरण करीत नाही। त्यामुळे या अनुदानासाठी लाभार्थी बँकांकडे चक्रा मारून थकून जातात। बँकांकडून लाभार्थ्यांची नेहमी हेळसांड होत असते। लाभ मिळवून देण्याच्या नावावर दलाल तहसील कार्यालयात सक्रिय झालेले आहेत। याकडे लक्ष देण्याची गरज आहे। म्हणजे मित्रांनो, अशा प्रकारे वयोवृद्ध तसेच अपंग, विधवा
परित्यक्त्या या सर्व निराधारांच्या अनेक समस्या आहेत, त्याकडे शासनाने लक्ष द्यावे यासाठी या बातमीमध्ये सांगितलेले आहे। तर ही सर्व लाभार्थ्यांची समस्या आहे, लवकरात लवकर शासनाने ही दूर करणे गरजेचे आहे। तसेच आणखी वाढीव वेतन या ठिकाणी मिळवणे गरजेचे आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपण 6,000ची मागणी केलेली होती, त्यात आता शासनाने त्यांच्या जाहीरनाम्यात सांगितलेले आहे की 2100 रुपये पेन्शन देणार। मग मित्रांनो, आता या महिन्यापासून पेन्शन मिळणार का? तर मित्रांनो, जोपर्यंत शासन GR काढत नाही तोपर्यंत आपले पेन्शन आहे तेवढेच राहणार आहे, 1,500 रुपयाप्रमाणेच राहणार आहे। मग शासन जेव्हा GR काढेल त्यामध्ये आपल्या या योजनेचा उल्लेख होईल तेव्हाच आपल्याला हे पेन्शन मिळणार आहे। तर लवकरात लवकर 2100 रुपये पेन्शन मिळेल याचा GR आला की तेव्हापासून आपल्याला हे पैसे मिळणार आहे। त्यामुळे सध्या आपल्याला 1,500 रुपये पेन्शन या ठिकाणी मिळणार आहे। अशा प्रकारे संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना महत्त्वाची अपडेट होती। मित्रांनो, आपल्याला जर माहिती चांगली वाटली असेल, योग्य वाटली असेल, फायद्याची वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।